अध्यक्ष महोदय, आपण निवडणुकीच्या निमित्ताने एक योजना आणली होती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। कालपासून आझाद मैदानावर ते युवा प्रशिक्षक आंदोलन करतायत, त्यांना मुदतवाढ मिळावी, त्यांना 2 महिन्याचे त्यांचं मानधन मिळालं नाही। मग ही योजना फक्त निवडणुकीपुरती होती का? चुनावी जुमला होता का? त्यांच्या भवितव्याचं काय? हेही राज्यपालांनी यांच्या भाषणात सांगणं गरजेचं आहे, सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं। चालू केलेच का? आज तुकाराम बाबांच्या बरोबर जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणची जी मुलं आणि मुली आणि काही आमचे अपंग मुलं जी आज इथे आलेली आहेत, की त्यांची जी काय मागणी आहे की जे आम्हाला स्थगिती दिली ती स्थगिती उठून पूर्ववत आम्हाला करावं। तर मागच्या कॅबिनेटमध्ये तो ठराव आमचा झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेला आहे आणि उद्या कारण मागच्या मीटिंगचे मिनिट्स होणं गरजेचं होतं, तर ते आम्ही करतो। आता मुख्यमंत्र्यांच्या पीएना आणि उपमुख्यमंत्री पीएना विचारलं तर उद्या परत कॅबिनेट आहे आमची 12:30 वाजता आणि त्यावेळेला मी हे फायनल करून, तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जे काय तुम्ही आता देहूवरनं तिकडून निघालाय तर आता त्याच्याही आणखीन पुढं नाही येता आहे त्या ठिकाणी थांबा, एवढ्या आणखीन पुढे येण्यापेक्षा, पण आम्ही ते तुम्हाला व्यवस्थित करून त्याची फायनल ऑर्डर करून देतो। माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही ज्या ठिकाणी थांबलो तिथे सांगतो तुकाराम महाराजचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तुकाराम महाराजचा विसावा झाला, ते पवित्र ठिकाण आहे, तुम्ही विसावा करा आणि तिथं आम्हाला कागद द्या। तुम्हाला आम्ही गुड पाठवतो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गलथान कारभार झाल्याचं समोर आलेलं आहे। बेरोजगारांना दिले जाणारे पैसे चक्क शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात आहेत। नाशिकमधील सर्वात मोठ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत हा सर्व प्रकार घडलाय। बेरोजगारांच्या नावानं आलेले पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात गेल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे संस्थेनं कर्मचाऱ्यांच्या खात्यावर टाकले, तर संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे एका माजी कर्मचाऱ्याच्या खात्यावर देखील पैसे गेलेत। कर्मचाऱ्यानं तक्रार केल्यानं ही बाब उघड झाली आहे। दांडगे मॅडम त्या गडवे मॅडमने घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की शासनाची एक स्कीम अशी आहे की त्याच्यामध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असणारे जे काही विनानोंदणी तत्वावरती काम करणारे जे कर्मचारी आहेत ते या स्कीममध्ये बसू शकतात, अशी माहिती त्यांनी दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे अशा लोकांची यादी मागितली। यादी आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या यादीनुसार त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं त्यांनी ते सर्व कागदपत्र गोळा केले आणि जे त्या स्कीममध्ये इच्छुक होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा जो काही 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा जो काही भत्ता आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे। आमचं इंडिव्हिज्युअल विषय नाही, कर्मचाऱ्यांकडे आले, तुमच्या लक्षात घ्या, संस्था आणि कर्मचारी 2 वेगळे विषय आहेत। पैसे आलेले ते संस्थेला आलेले नाहीत, पैसे आलेले ते इंडिव्हिज्युअल माणसांना आलेले आहेत आणि त्यांच्या खात्यात जर सरकारचं म्हणणं असेल की हे पात्र नसताना पैसे आलेले तर ते सरकार केव्हाही त्यांच्याकडनं वसूल करू शकतं। मला नाही सांगता येणार, जुने कर्मचारी मला नाही आवडत असं काय असेल, चुकून एखादं नाव गेलंय असेल तर माहित नाही मला, पण मी सांगितलं नाही, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे, त्याच्यात ते पैसे